तर बघा विद्यार्थी मित्रांनो की या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत की लिस्ट ऑफ ऍक्टिव्हिटीज। तर इयत्ता 12वी फिजिक्सला किती प्रॅक्टिकल आहेत ते आपण डिस्कस केलं, पण या लेक्चर मध्ये आपण लिस्ट ऑफ ऍक्टिव्हिटीज किती आहेत ते सुद्धा डिस्कस करणार आहोत। तर बघा की लिस्ट ऑफ ऍक्टिव्हिटी मध्ये पहिली ऍक्टिव्हिटी आहे इफेक्ट ऑफ डिटर्जंट ऑन सरफेस टेन्शन। लिस्ट ऑफ ऍक्टिव्हिटी मध्ये पहिली ऍक्टिव्हिटी कोणती आहे? लिस्ट बघा लिस्ट ऑफ ऍक्टिव्हिटी मध्ये पहिली काय ऍक्टिव्हिटी इफेक्ट ऑफ डिटर्जंट ऑन सरफेस टेन्शन। इफेक्ट ऑफ डिटर्जंट ऑन सरफेस टेन्शन। त्यानंतर दुसरी जी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे सेकंड पेंड्युलम फॅक्टर। त्यानंतर आहे मिलेट्स एक्सपेरिमेंट। त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ लॉस ऑफ हीट ऑफ लिक्विड। त्यानंतर आहे डिफ्रॅक्शन, हाउसहोल्ड सर्किट, व्हेरिएशन ऑफ अ पोटेन्शियल ड्रॉप, यूज ऑफ मल्टीमीटर, लाइट डिपेंडेंट रेजिस्टर। म्हणजे इयत्ता 12वीला तुम्हाला किती फिजिक्सच्या ऍक्टिव्हिटी आहेत? तर फिजिक्सच्या नॉर्मली 9 ऍक्टिव्हिटीज आहेत। तर त्यामध्ये पहिली आहे इफेक्ट ऑफ डिटर्जंट ऑन सरफेस टेन्शन, सेकंड पेंड्युलम, मिलेट्स एक्सपेरिमेंट, फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ लॉस ऑफ लिक्विड, हीट ऑफ लिक्विड, डिफ्रॅक्शन, हाउसहोल्ड सर्किट, व्हेरिएशन ऑफ पोटेन्शियल ड्रॉप, त्यानंतर यूज ऑफ मल्टीमीटर, लाइट डिपेंडेंट रेजिस्टर, ज्याला की आपण काय म्हणत असतो? लाइट डिपेंडेंट रेजिस्टरला आपण एलडीआर असं म्हणत असतो। तर विद्यार्थी मित्रहो या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय। इथून पुढच्या भागामध्ये आपण याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो कंटिन्यू करणार आहोत। धन्यवाद।